अंगात येतंय का तुमच्या इथं बायाच्या अंगात? तुमच्या इथं काय नाही अंगात येत. अंगात येणार म्हणजे येत असलं तरी नाही म्हणाय बसलेत, बरोबर आहे का नाही? माके गावामध्ये माझ्या कथेमध्ये बाईच्या अंगात आलं, भजनात देवाच्या भजनात अंगात आलं. काय विशेष आहे बरोबर दादा होतं का नाही? कथेत अंगात आलं बाईच्या. काय अंगात येण्याबद्दल माझं काही मत नाही पांडव महाराज, दिलीप महाराज, काही मत नाही दादा. मला एकच म्हणायचं बरं महाराज, या सगळ्या अंगात आलेल्या बाया हेच कशा सांगायच्यात? बकरे कापा, कोंबडे कापा. एखाद्या बाईच्या अंगामध्ये पांडुरंग का आला नाही? एखाद्या बाईच्या अंगात माऊली कशी आहे ना? तर एखाद्या बाईनं असं सांगावा, तुला आता पंढरपूरच्या वाऱ्या करावला, असं कोण्या बाईनं सांगितलंच नाही. चुकीचं आहे का माझं बोलणं? देव अंगात येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. देव अंगात यायला लागलाय, आम्ही भजन करून आम्हाला स्वप्नात याय ना, बरोबर आहे का नाही? म्हशीचे शिंग दिसते स्वप्नात, दुसरं काही दिसना, बरोबर आहे का नाही? आम्ही भजन करून आमच्या स्वप्नात जर म्हशीचे शिंग दिसत असतील, तुमच्या देव अंगात येत असेल, आनंदाची गोष्ट आहे की नाही ना? वाईट काहीच नाही. पण अंगात आलेली बाई बकरे कोंबड्याच्या जीवावर कस का हाय? एखाद्या बाईनं म्हणावा, यंदा तुम्हाला माऊलीचा सोहळा निघालाय. कळायला लागलोय का नाही? नाही चुकीचं आहे का माझं सांगा? चुकीचं आहे का? हा, तुम्हाला आता त्या मसुबाला कोंबडं कापल्याशिवाय समाधान नाही, असं जसं सांगत याल तसं एखाद्या बाईनं असं का सांगितलं नाही, तुम्हाला आळंदीचे माऊली लागलेत आणि यंदा सोहळा करावा लागेल. तुम्हाला सोहळा निघालाय, तुम्हाला पंढरपूरची वारी निघाली, तुम्हाला नगर भोजन निघालंय, तुम्हाला पंगत निघाली, तुम्हाला भजन हे असलं काय येत नाही अंगामध्ये हे सांगा मला. त्यांची मला गाठ घ्यायची आणि विचारायचे हे प्रश्न, तुमच्या अंगात पांडुरंग काय आहे ना बाबा, ही मला विचारायचे त्यांना. चुकीचं आहे का? ही तुमचे देव आहे तर हा देवाचा देव आहे ना, बाप आहे ना, मग हा का अंगात येत नाही तुमच्या? तुम्ही छोट्या मोठ्या दुकानातच कशाला खरेदी करायला लागलात? होलसेल मध्ये केली म्हणजे स्वस्तात बसत आहे की? होय, खरंय खरंय सांगा. मग ह्या बाकीच्या गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा देव जर तिथं उभा असेल आणि त्याला जर तुम्ही शरण जात असाल, त्याच्या जवळ जर तुम्ही जात असाल, त्याचं भजन जर तुम्ही करत असाल, तर तुमचं वाटोळ कराय देवात हिंमत नाही. बरेच लोक म्हणतात, ह्यानं माझं वाटोळ केलं, त्यानं माझं वाटोळ केलं, ह्यानं असं केलं नसतं, तसं झालंच नसतं. या जगात आपलं वाटोळ करणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. ही वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. ते आपलं वाटोळ करणारा माणूसच जन्माला आला नाही. आपलं जे वाटोळ होतं ते आपलं वाईट वागणं आपलं वाटोळ करीत असतं, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का? आपल्या चुका आहेत, आपल्याला दिसत नाही. आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतंय, पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. लक्षात आलं का नाही? आणि